ओके. आता डॉक्टर साहेब तुम्ही असं म्हटलं की गुडघा हा बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंटनी बरा होत नाहीये असं बघून मग नंतर आपण ऑपरेशनचा विचार करतो. मग काही वेळा असं असतं बऱ्याचशा पेशंटच्या मनामध्ये की हे ऑपरेशन टाळता येईल का, तर ते कुठल्या स्टेजमध्ये आपण टाळू शकतो आणि ते टाळायचं असेल तर मग आपल्याला काय एक्सरसाइज करायला पाहिजे, काही आहार विहारामध्ये बदल करता येईल आणि हे ऑपरेशन आपण टाळू शकतो का? करेक्ट. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपल्याला पहिल्यापासून सांगतात. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की आजकाल समाजामध्ये हृदयासंदर्भात वगैरे या बाबतीमध्ये अवेअरनेस हा खूप वाढलेला आहे की एकदा हृदयरोगाचं निदान झाल्यानंतर मग त्याच्यासाठी पळापळ करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करा. तसं ह्या बाबतीमध्ये मी थोडंसं सांगेन की कुठल्याही सांध्याची झीज असेल, मग गुडघा असेल, खांदा असेल, खुबा असेल, तुम्ही ती पूर्णपणे थांबवू शकत नाही. बरोबर. कारण झीज हे आपल्या वय होण्याचं एक ज्याला आपण इंटिग्रल पार्ट ऑफ लाईफ म्हणतो तसा तो आहे. ती झीज होणारच आहे, पण ती झीज ऑपरेशन पर्यंत जाऊ नये म्हणून आपण काळजी घ्यावी. आणि माझ्या मते ह्याची सुरुवात ही वयस्कर लोकांमध्ये होण्यापेक्षा ती तरुणांपासून जर का झाली तर माझ्या मते बऱ्याच प्रमाणामध्ये सर्जरीचा जो टक्का आहे तो कमी होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जी असतात की आपली भारतीय किंवा इंडियन लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो की आपण लोक मांडी घालून खाली बसतो किंवा उकिडो म्हणजे ज्याला आपण इंडियन टॉयलेट म्हणतो, स्क्वॉटिंग पोझिशन म्हणतो. एका ठराविक एज नंतर आपलं शरीर आपल्याला सिग्नल देतं की आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करताना आपल्या शरीराला पेन होतोय, ताण पडतोय. सो माझ्या मते तो सिग्नल आपण ओळखला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट इज नोन ॲज फर्स्ट इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. अगदी ज्यांना मांडी घालून बसायचं असेल ते खुर्चीवर मांडी घालून बसू शकतात, सोफ्यावर बसू शकतात की जेणेकरून उतरताना पाय सोडले की तुम्ही उतरू शकता, पण खालून उठायच्या वेळेला गुडघ्यावरती भरपूर ताण पडतो. सो पहिला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. ओके. दुसरी गोष्ट वजन नियंत्रण करणं. आपल्या सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की ओबेसिटी किंवा स्थूलपणा हा दुर्दैवाने ह्या शतकातला एक फार मोठा विकार जो अगदी बाललोकपणापासून ते अगदी म्हणजे वृद्धांपर्यंत हा मोठा प्रकार. बरोबर आहे. आता मोदींनी पण त्याच्या संदर्भात सांगितलं 15 ऑगस्टला. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे स्थूलपणा हा नियंत्रित कसा करता येईल, मग त्याच्यासाठी आहार की जेणेकरून ज्याला जंक फूड, पास्ता आणि पिझ्झा आणि बर्गर आणि ऑल सॉर्ट्स ऑफ हाय कॅलरी फूड जे आहे ते टाळणं. आणि नुसतं आहारावरती नाही तर विहारावरती. मग त्याच्यामध्ये येतो इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइजेस की ज्याच्यामध्ये योगासनं असेल, सूर्यनमस्कार असेल, वेट बेअरिंग एक्सरसाइजेस असतील. या गोष्टींमध्ये जर आपण काय म्हणू आपण आपल्या शरीराला जर शिस्त लावली तर मी असा पूर्ण दावा करत नाही की बुवा सर्जरी आपली पूर्णपणे टळेल, पण निदान ज्याला आम्ही आता यंग आर्थरायटिक्स ही एक नवीन कन्सेप्ट येऊ घातलेली आहे की पूर्वी सर्जरीचं ऑन अँड ऍव्हरेज एज हे 60-65 प्लस होतं, 70 प्लस होतं. आता ते खूप लवकर येत चाललंय. तर त्याच्यामुळे निदान यंग आर्थरायटिक्स तरी आपण प्रिव्हेंट करू शकतो. बरं. आता समजा एखाद्या पेशंटनी निर्णय घेतला, हे सगळं तो डॉक्टरकडे गेला, त्याच्या तपासण्या झाल्या आणि लक्षात आलं की त्याचा गुडघा आता रिप्लेसच करायचा, आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची आहे, तर ही सर्जरी आता कुठल्या कुठल्या पद्धतीने केली जाते? ज्याला कन्व्हेन्शनल मेथड्स म्हणतात. ओके. म्हणजे पूर्वापार चालत आलेले टाइम टेस्टेड मेथड. ओके. आर ऑल कन्व्हेन्शनल मेथड्स. त्याच्यामध्ये त्याला जिग असिस्टेड सर्जरीज म्हणतात. जिग म्हणजे काही ठराविक प्रकारचे साचे असतात. आता जसं आपण आताच गणपतीची मूर्ती आपण बनवतो तर त्याच्यासाठी साचा असतो, तसं आपल्या हाडाला एक परफेक्ट शेप देण्यासाठी काही रेडीमेड साचे असतात की त्याच्यामधनं आपल्याला त्या सांध्याला आकार देऊन ती सर्जरी करता येते. सो दॅट इज फर्स्ट टाइम. ओके. त्याच्यानंतर जो आला त्याला म्हणतात कम्प्युटर नॅव्हिगेशन. म्हणजे कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर्स असतात की ज्याच्या पद्धतीने मी आपल्या बोलताना सुरुवातीला जे सांगितलं की आपल्याला अलाइनमेंट व्यवस्थित करायची असते, सांध्याचा ऍक्सिस व्यवस्थित करायचा असतो. मग तो करण्यासाठी आम्हाला काही डिग्रीज म्हणजे काही वेळेला 3 डिग्री किंवा 2 मिलीमीटर एवढ्या अचूकतेची त्याच्यामध्ये गरज असते. आणि मग ते आयबॉलिंग याचा अर्थ आपल्या नुसत्या डोळ्यांपेक्षा ते आपल्याला कम्प्युटर नॅव्हिगेशननी जरा जास्त काही इन्फॉर्मेशन मिळू शकते. ती दुसरी पद्धत झाली. आणि तिसरी पद्धत ज्याचा आता सगळीकडे बोलबाला होतोय, बऱ्याचदा पेशंट्सही आम्हाला विचारतात आणि यू कॅन से इट इज काइंड ऑफ एन इन थिंग, त्याला म्हणतात रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
की त्याच्यामध्ये आपल्याला जे आम्ही सांध्याला जो आकार देतो, जो आम्ही एरवी बॅटरी ऑपरेटेड सॉजनी जो आकार देतो, तो आता रोबोटिक असिस्टेड या सॉज असो, याचा अर्थ करवत थोडक्यात. तर त्यांनी आपल्याला ती सर्जरी करता येते. सो कन्व्हेन्शनल मेथड, कम्प्युटर नॅव्हिगेशन असिस्टेड अँड रोबोटिक असिस्टेड, अशा या साधारण ढोबळमानाने 3 पद्धती तुम्ही म्हणू शकता. मग हा जो निर्णय आहे कुठल्या पद्धतीने करायचं, ते पेशंटच्या बजेटनुसार ठरवलं जातं का त्याच्या गरजेनुसार ठरवलं जातं? खरं सांगायचं तर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे एक तर पेशंटला गरज आहे का, कारण काही प्रकारचे खूप वेड्या वाकड्या पद्धतीचे सांधे असतात की ज्याच्यामध्ये पूर्वी पेशंटला कुठेतरी फ्रॅक्चर झालेले असतात, त्याच्यामुळे त्याचा हाड वेड्या वाकड्या पद्धतीने जोडलं गेलेलं असतं. काही वेळेला पेशंट येतो तेव्हा सांध्याचा एक भाग हा पूर्णपणे निकामी झालेला असतो. मग अशा केसेसमध्ये नुसत्या आयबॉलिंगने आपल्याला सगळे ते परफेक्ट अलाइनमेंट मिळणं हे मुश्किल असतं. त्यामुळे अशा वेळेला पेशंटच्या बजेटपेक्षा सुद्धा पेशंटची गरज ही प्राधान्याने रिझल्ट त्याचा रिझल्ट एक्झॅक्टली. पण काही वेळेला असंही होतं की कन्व्हेन्शनल मेथडची जो रिझल्ट आहे आणि रोबोटिक असिस्टेड सर्जरीचा मेथड जो रिझल्ट आहे तो दोन्हीमध्ये सेमच येणार आहे. असं असताना ऑब्व्हियसली पेशंटची डिमांड आणि पेशंटची आर्थिक परिस्थिती यावरती मग रोबोटिक असिस्टेड करायची का आपल्याला कन्व्हेन्शनल मेथडने करायचं ठरवायला लागतं. आणि पेन मॅनेजमेंट मध्ये कसा फरक पडतो कन्व्हेन्शनल केले समजा आणि रोबोटिक केलं, किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह जी त्याचा रिकव्हरीचा जो टाइम आहे त्याच्यामध्ये पण फरक पडतो कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक मध्ये? थोडाफार प्रमाणामध्ये पडतो. अगदी पूर्ण नाही म्हणणार मी, पण रोबोटिक असिस्टेड सर्जरीमध्ये आपल्याला कट्स हे जे असतात हे प्रिसिजन जास्त असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये ज्याला आम्ही सॉफ्ट टिश्यू रिलीज म्हणतो ते आम्हाला फार कमी करायला लागतं. ओके, त्याच्यामुळे रोबोटिक असिस्टेड सर्जरीची जी रिकव्हरी असते, म्हणजे अगदी तुम्हाला स्टॅटिस्टिकली वर्ल्ड वाईड लिटरेचर समोर ठेवायचं असेल तर 2 महिन्याच्या ऍट द एंड ऑफ 2 months रिकव्हरीमध्ये रोबोटिक असिस्टेड गोज फास्टर ऍज कम्पेअर्ड विथ कन्व्हेन्शनल. बट ऍट द एंड ऑफ 1 year म्हणजे तुम्ही लॉंग टर्मचा जर का फॉलोअप घेतला तर दोन्हीच्या रिकव्हरीमध्ये फारसा फरक आपल्याला दिसत नाही. आणि दुसरं एक थोडं लोकांच्या रोबोटिक सर्जरी आत्ताच निघालेल्या आहेत काही वर्षांपूर्वी, तर लोकांच्या मनामध्ये एक शंका असते की रोबो सर्जरी करतो का डॉक्टर सर्जरी करतो? करेक्ट. एक सोपं उदाहरण देतो की आपल्याला मुंबईपासून नाशिकला जायचंय. ओके, आणि आपण ड्रायव्हरला हायर करतो. ओके, मग आपण कधीतरी एकतर मारुती गाडीने प्रवास करतो किंवा आपण BMW प्रवास करतो. ओके, गाडी तिची आपल्याला मुंबई ते नाशिक नेत नाही, तो ड्रायव्हर नेत असतो. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणा की सर्जन हा ड्रायव्हर आहे, आणि रोबो असेल नाही तर कन्व्हेन्शनल सर्जरी आहे हे व्हेइकल आहे. बरं, आणि आर्थिक दृष्ट्या किती फरक पडतो? निश्चित फरक पडतो, कारण तो सध्या प्रत्येक पेशंट त्याच्या मनामध्ये कुठली सर्जरी म्हटलं की त्याचं आर्थिक बजेट आजकाल तरी मला असं आठवतं की आपले जे आई वडील होते ती पिढी एक वेगळी होती. करेक्ट. आणि आता त्यांची जी मुलं आहेत त्यांच्याकडे जरा पैसे आहेत, इन्शुरन्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत, म्हणून पैसा आहे म्हणून रोबोटिक करायची आणि का गरज आहे म्हणून करायची, आता तुम्ही सांगितलंच काय ते. बरोबर. आणि 2 मध्ये आर्थिक दृष्ट्या पण काय फरक आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. आर्थिक दृष्ट्या फरक एवढ्यासाठी पडतो की रोबोटिक साठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात ज्याला आम्ही डिस्पोजेबल्स म्हणतो, दे आर व्हेरी कॉस्टली. त्या खूप कॉस्टली आहेत आणि अजूनपर्यंत तरी दुर्दैवाने त्या भारतामध्ये सगळ्या पूर्ण बनत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे बाहेरून मागवायला लागतात. त्यामुळे रोबोटिक सर्जरी ही साधारणपणे ऑन अँड ऍव्हरेज एक 50 ते 60 हजाराचा फरक पडू शकतो दोन्हीमध्ये. 50-1,000 रुपयाचा फरक पडतो, निश्चित फरक पडू शकतो. ठीक आहे. आणि ह्या ज्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज असतात याच्यात प्रमुख भाग असतो तो म्हणजे इम्प्लांट्स. करेक्ट. तर मग हे इम्प्लांट सुद्धा कसे वापरले जातात, त्याचं पण कसे प्रकार असतात आणि ते गरजेनुसार ठरवले जातात का? त्याच्यामध्ये दोन्ही आहेत. आता एक त्यात फक्त एक तांत्रिक गोष्ट सांगतो की NPPA नॅशनल फार्मास्युटिकल प्राइस कंट्रोल ऑथॉरिटी म्हणून जी केंद्रीय संस्था जी आहे त्यांनी तसं पाहता या सगळ्या इम्प्लांट्सची जी कॉस्टिंग आहे त्याला कॅपिंग केलं. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल की स्टेन्स वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी त्याला केंद्र सरकारने एक मर्यादा घातली, तसंच या जॉईंट्सच्या बाबतीत आहे. त्यामुळे काही वेळेला सर्जन्स कम्फर्ट म्हणजे ज्या इम्प्लांटच्या बाबतीत सर्जन कम्फर्टेबल आहे एक तर तो मुद्दा येतो, किंवा दुसरा मुद्दा एखाद्या पेशंटच्या सांध्याची कंडिशन लक्षात घेता त्याला कुठल्या पद्धतीचा सांधा लागेल
या पद्धतीचं आपल्याला तो जो चॉईस असतो तो करायला लागतो. थोडक्यात सांगायचं तर पेशंट आणि सर्जन यांच्या डिस्कशनने ओके सांधा कुठला वापरायचा हे आपल्याला ठरवतं. ओके. आपण साधारणपणे किती सर्जरी केल्या असतील? गेल्या 17 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणजे या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला सुद्धा मी तिथे आता विभाग प्रमुख म्हणून काम करतोय. ओके. त्यामुळे तिथे सुद्धा अनेक फ्री ऑफ कॉस्ट सर्जरीज मी केल्या असतील. बाकीच्या हॉस्पिटल्सना ज्या तुम्ही सांगितल्या त्याच्यामध्ये तर दररोज या ऑपरेशन चालूच असतात. असा अंदाज सांगणं मुश्किल आहे, पण जेवढे जेवढे पेशंट्स मला भेटत असतात तेवढे फक्त सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. त्यामुळे त्यांनी आपल्याला चांगला एक रिमार्क देणं हा माझ्या मते कुठल्याही संख्येपेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच नक्कीच. तुमचं नाव या विषयामध्ये नक्कीच नाशिकमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. तुमच्या पेशंटचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. आज नी रिप्लेसमेंट या विषयासंदर्भामध्ये आपण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याचे एकदम छान आम्हाला उत्तरं दिलीत. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.